ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता अर्जुन आणि सायली समोर येणार साक्षी जिवंत असल्याचं भयावह सत्य आणि ते सुद्धा प्रियाच्या मदतीने। आता कसं येणार अर्जुन सायली समोर सत्य, त्याचबरोबर कसा होणार साक्षी महिपतच्या प्लॅनचा भांडाफोड, सगळं जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतो की सायलीला ते हँडबिल आलेलं असतं, ज्याच्यामध्ये नमूद केलेलं असतं की साक्षीच्या दशक्रियेचे जे विधी करायचे आहेत ते 22 तारखे रोजी 10 वाजता स्मशानभूमी येथे योजिले आहेत। तर आपण अगत्य येण्याची कृपा करावी, महिपत शिखरे आणि पुढे व्याकाकुळ वगैरे असं सगळं ते लिहिलेलं असतं। आता ते सगळं सायली जेव्हा वाचते तेव्हा सायली विचार करते, साक्षी मेली? बाप रे, कमीत कमी आता तरी महिपतने मुलगी वारल्यानंतर सुधारायला हवं। पण आता सायली हे सगळं घरात सांगणं टाळते, कारण घरामध्ये भाऊबीजेचा सण सुरू असतो। आता अर्जुन हा पाटावरती बसतो, अस्मिता त्याला ओवाळते आणि आता अस्मिताला ओवाळणे म्हणून अर्जुनने तिने जो ड्रेस सांगितलेला असतो, त्याला पाठवलेला असतो, तोच ड्रेस दिलेला असतो। आता अस्मिता तो ड्रेस बघून खूप खुश होते, ते अर्जुनला म्हणत असते, अर्जुन थँक्यू सो मच मला एवढं छान गिफ्ट दिल्याबद्दल। ती सायलीला म्हणते, सायली छान आहे ना ड्रेस, आवडली माझी चॉईस? त्यावर सायली म्हणते, हो अस्मिताताई, खूप छान ड्रेस घेतला आहे तुम्ही, खूप सुंदर। त्याबरोबर अर्जुन म्हणतो, कसलं सुंदर, लुटलं आहे मला। त्यावर सायली म्हणते, असू द्या, लुटायलाच हवं, भाऊबीज आणि रक्षाबंधन हे 2 दिवस सोडले तर दुसऱ्या कुठल्या दिवशी लुटतात हो त्या तुम्हाला? आणि याला लुटणं नाही म्हणत, याला हक्काने घेणं म्हणतात। त्यावर लगेचच आता अस्मिता अर्जुनला म्हणते, बघितलंस ना, तुझी बायकोसुद्धा माझ्या टीममध्ये आहे, आता तू लक्षात ठेवायचं तुझं काय होईल ते। त्यानंतर आता लगेच अश्विन म्हणतो, नाही झालं असेल तिचं कौतुक तर माझीसुद्धा ओवाळणी करून घेशील का? नाही, मलासुद्धा बाहेर जायचं आहे, कामं आहेत ना, इतकंच काम नाही आहे। त्यावर अस्मिता म्हणते, बस। अस्मिता आता लगेचच ओवाळून घेते अश्विनलासुद्धा। अश्विनसुद्धा अस्मिताला छान सोन्याचा नेकलेस गिफ्ट करतो। त्यानंतर आता सायली आणि अर्जुन दोघंजणं खोलीत आलेले असतात। आता सायली थोडीशी नाराज असते, अर्जुन तिच्याजवळ बसतो आणि तिला म्हणत असतो, बायको तुला गेल्या वेळेची भाऊबीज आठवतीये ना? त्यावर सायली म्हणते, नाही हो, तसं काही नाही आहे। अर्जुन म्हणतो, बायको माझ्याशी कितीही खोटं बोलण्याचा प्रयत्न केलास तरी शेवटी जे खरं आहे ते माझ्यापासून नाही लपत। तुझं तोंड जरी माझ्याशी खोटं बोलत असलं ना, कधीतरी जरी चुकून, तरी तुझे डोळे ते माझ्याशी नितांत खरं बोलून जातात आणि तुझ्या डोळ्यांमधलं खरं मी कायम ओळखतो। त्याबरोबर आता सायली ही अर्जुनला म्हणते, आहो ते। त्यावर अर्जुन म्हणतो, गेल्या वेळेचं चित्र खरोखर खूप वेगळं होतं, पण तन्वीने आपल्या घरात येऊन, त्याबरोबर सायली म्हणते, जाऊ द्या होतो विषय, पुन्हा आता आपण त्याच विषयावर चर्चा करायला नको। एकदा का त्या विषयावर आलो की आपल्याला फक्त वाईट गोष्टी, कडू आठवणीच आठवतील, त्यापेक्षा आपण दुसरं कशावरती तरी बोलूया ना। आणि राहिला प्रश्न माझ्या भाऊबीजीचा, तर मी गेल्या वर्षी अश्विन भाऊजींना ओवाळलं तेव्हापासून काय, त्याच्या आधीपासून जेव्हा लग्न करून तुमच्याबरोबर ह्या घरात आले तेव्हापासूनच मी अश्विन भाऊजींना माझा भाऊ म्हणून स्वीकारलं। आता ओवाळणी केली नाही म्हणून आमच्यातलं नातं संपतं असं तर होत नाही ना। आता समजा जी भावंड लांब लांब राहतात त्यांची थोडी प्रत्येक वर्षाला ओवाळणी होते। मी सुद्धा असंच समजेन की यावर्षी मी आणि अश्विन भाऊजी एकमेकांच्या जवळ नाही आहोत, लांब आहोत। आम्ही शरीराने जरी एकत्र असलो, एका घरात असलो, तरी मनाने खूप लांब गेलो आहे। पण मला खात्री आहे पुढच्या वर्षीपर्यंत माझा भाऊ माझ्याजवळ आलेला असेल आणि तेव्हा आम्ही दोघंजणं तुमच्याही पेक्षा जोरात आणि अगदी दणक्यात भाऊबीज साजरा करू, काय? त्याबरोबर अश्विन बरोबर तू इतक्या जोरात भाऊबीज साजरा करशील, तू मला चॅलेंज करतेस बायको, असं आता अर्जुन सायलीला विचारतो। त्यावर सायली म्हणते, हो तर मग? त्यानंतर आता त्यांची हसी मजाक करून झाल्यावर सायली अर्जुनला ते हँडबिल दाखवते आणि म्हणते, साक्षी वारली तर तिची दशक्रियेचं निमंत्रण आपल्याला आलं आहे, आपण जायचं ना? अर्जुन म्हणतो, बायको अगं या महिपतचा हा काहीतरी नवीन डाव असणार आहे, तुला काय वाटतं? खरोखर याची मुलगी मेली असेल का? आणि हा इतका शांत गप्प बसेल का? नाही गं, खोटं आहे हे सगळं, तो 1 नंबरचा नाटकी नालायक माणूस आहे। त्यावर सायली म्हणते, अहो बाद झालं, तुम्ही इतकं असं कसं बोलू शकता? एखाद्या माणसाची मुलगी वारली आहे असं तो खोटं का बोलू शकेल? आणि तुम्ही विसरताय का महिपतचा साक्षीवर किती जीव होता तो? अहो साक्षी ही महिपतची एकुलती एक मुलगी आहे, मग तो कसं काय बोलू शकतो तिच्या बाबतीत एवढं मोठं खोटं? त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, बायको तुला माहीत नाही आहे तो किती नीच, नालायक आणि खालच्या पातळीचा माणूस आहे तो।
तुला वाटतंय ना तितका तो अजिबातच चांगला नाही आहे. त्याच्या स्वार्थासाठी आणि त्याच्या फायद्यासाठी तो कोणालाही मारू शकतो आणि कोणीही मेलं आहे असं खोटंही बोलू शकतो. त्याला या सगळ्या नात्यागोत्यांशी काही संबंध नाही आहे. सायली म्हणते ते काही नाही, आपण जायचं तिच्या दशक्रियेच्या कार्यक्रमाला. अहो, जर त्या बहाण्याने महिपत सुधारला असेल तर तेही कळेल की आपल्याला. अर्जुन म्हणतो ठीक आहे, जशी तुझी इच्छा. मग अर्जुन ही गोष्ट घरात सगळ्यांना सांगतो की महिपत शिखरेची मुलगी साक्षी शिखरे वारली. सगळेच जण जरा हळहळ व्यक्त करतात, पण शेवटी पापाचं फळ मिळालं असंही म्हणतात. तर इथे प्रिया ते ऐकते आणि म्हणते खोटं येते. त्यावर अर्जुन आणि सायली म्हणतात काय? त्यावर प्रिया सांगते हो, खोटं येते, कारण त्या दिवशी मी माझ्या एका ठिकाणाहून येत असताना मला साक्षी भेटली. त्यावर अर्जुन म्हणतो ती तुला भेटली? त्यावर प्रिया सांगते भेटली म्हणजे काही माझ्याशी ती बोलली नाही, पण एकामेकीला आम्ही धडकलो. मी तिला सॉरी म्हटलं आणि वरती तिच्याकडे पाहिलं. ती इट्स ओके एवढं म्हणाली आणि ताबडतोब तिकडनं निघून गेली. मागे जाऊन मी तिला खूपदा हाकासुद्धा मारल्या, पण साक्षीने मला ओ दिला नाही. जर ती जिवंतच नाही आहे, ती मेली आहे, तर मग त्या दिवशी माझा ज्या मुलीला धक्का लागला तिने मला ओ का दिला नाही? आता अर्जुनला जरा डाऊट येतो. तर सायली म्हणते कदाचित ती मुलगी घाईत असेल, सगळ्या तुझ्यासारख्या रिकाम टेकड्या नसतात ना. आता त्या दोघींमध्ये वाद वाढेल ही गोष्ट लक्षात येताच अर्जुन म्हणतो बायको इट्स ओके, उद्या आपल्याला दशक्रियेच्या विधीला जायचं आहे असं तू म्हणाली आहेस ना, तर आपण उद्या त्या विधीला जायचं बस. मग आता अर्जुनच्या मनात मात्र शंकेची पाल चुकचुकत असतेच की मला राहून राहून सतत असं का वाटतंय की खरोखर प्रिया जे म्हणते ते खरं आहे, महिपतची मुलगी साक्षी जिवंत आहे, काहीतरी शोध घेतलाच पाहिजे. मग आता अर्जुन काय करतो, अर्जुन इन्स्पेक्टर सावंतांना फोन करतो आणि त्यांना ही गोष्ट सांगतो की साक्षी शिखरे, महिपत शिखरे याची मुलगी तुमच्या कस्टडीत होती आणि ती जिवंत आहे असं मला वाटतंय. पण महिपत शिखरेने आमच्या घरी एक हँडबिल पाठवलेलं आहे ज्यामध्ये असं लिहिलं आहे की ती मेलेली आहे आणि तिच्या दशक्रियेचं निमंत्रण आहे त्याच्यामध्ये. तर मला वाटतं की तुम्ही एकदा पुन्हा शहानिशा करून घ्यावी, काय खरं काय खोटं हे जर तुम्ही बघून घेतलं तर बरं होईल. त्याबरोबर आता इन्स्पेक्टर सावंत जे असतात ते मदत करायचं ठरवतात आणि मग आता ते लगेचच साक्षी ज्या वेळेस मेली त्यावेळेचं सगळं फुटेज वगैरे काढायला लावतात आणि त्यामध्ये साक्षी मेलेलं दिसतच नाही, साक्षी जिवंत असलेलं आता इन्स्पेक्टर सावंत हे अर्जुनपर्यंत पोहोचवतात. ते अर्जुनला कॉल करून सांगतात की तुमचा अंदाज हा अगदी बरोबर आहे, साक्षी मेलेली नाही आहे. तर अगदी शिताफीने त्यावेळी इथे जे इन्स्पेक्टर होते त्यांनी तिला बाहेर काढलेलं आहे. ती मेली म्हणून त्यांनी एक लावारीस डेड बॉडी आणून इथे टाकली आणि त्या डेड बॉडीचे अंत्यसंस्कार केले आणि साक्षीला इकडनं बाहेर काढली. साक्षी मेलेली नाही आहे, ती जिवंत आहे. आता इन्स्पेक्टर सावंतांनी अर्जुनला हे सांगितल्याबरोबर अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो. अर्जुनलासुद्धा हीच गोष्ट वाटते, एखादा माणूस इतकाही नीच असू शकतो की तो स्वतःच्या मुलीच्या बाबतीत इतकं खोटं बोलेल. जाऊ देत. मग आता अर्जुन सायलीला ही गोष्ट सांगतो आणि मग आता सायली ही अर्जुनला म्हणते आता नको जायला मग आपण तिकडे. अर्जुन म्हणतो नाही, आता तर आपण तिकडे जायचंच. आणि मग अर्जुन व सायली दोघंजणं त्या दशक्रियेच्या कार्यक्रमाला पोहोचलेले असतात. तिथे आता साक्षीच्या त्या फोटोला हार घातलेला असतो. महिपत तिथे बसून रडत असतो. तिथे अगरबत्त्या वगैरे लावलेल्या असतात, मेणबत्ती लावलेली असते. अर्जुन सरळ येतो, त्या फोटोचा हार काढून खाली फेकतो, त्या अगरबत्त्यांना धक्का लावतो, ती मेणबत्ती फुकून टाकतो, विझवून टाकतो. आणि आता हे सगळं बघून महिपत चिडतो. महिपत अर्जुनला म्हणत असतो जिवंत असताना तर माझ्या लेकराला छळलं तर छळलं, आता मेल्यावरही तिच्या पाठी पडून राहणार आहात का तुम्ही दोघं? त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो अरे नीच नालायक माणसा, लाज नाही वाटत का तुला इतकं खोटं नाटं वागताना? अरे तुझी सख्खी जन्म दिलेली मुलगी, तिच्या बाबतीत तू इतकं खोटं आणि खालच्या पातळीला जाऊन वागणार आहेस का? त्यावर महिपत म्हणतो काय म्हणायचं काय तुला अर्जुन? त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो मला हेच म्हणायचं आहे की साक्षी ही मेलेली नाही आहे, साक्षी ही जिवंत आहे. त्याबरोबर महिपत म्हणतो माझ्या मेलेल्या लेकराबद्दल उगाच काहीही बोलू नकोस अर्जुन. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो खोटं बोलतोयस तू महिपत, खोटं. तुझी मुलगी मेलेली नाही आहे, कळलं तुला? ती जिवंत आहे आणि याचे पुरावे आहेत माझ्याकडे. स्वतः इन्स्पेक्टर साहेबांनी पोलीस स्टेशनमध्ये हे मला तपासून सांगितलं आहे की तुझी मुलगी जिवंत आहे. कळलं तुला? तुला वाटतं आहे की तू फक्त शहाणा आहेस, तुला फक्त अक्कल आहे, पण तू हे विसरतोस रे की ॲडव्होकेट दामिनी देशमुखसारख्या वकिलाला जर मी हरवलेलं आहे तर अर्थात थोडीफार अक्कल, थोडीफार बुद्धी मलासुद्धा आहे ना रे मूर्ख माणसा. तुला काय वाटतं माझ्या घरी हँडबिल पाठवल्यानंतर मी तपासणी केली नसेल का? मी रिचेकिंग केलं नसेल का?
तेव्हा मला समजणार नाही का? तुझ्यासारखा गुंड फक्त मारामाऱ्या करू शकतो, खून करू शकतो, यातच तुझा नंबर येऊ शकतो. पण मी मारामारी न करता, खून खराबा न करता सुद्धा मला जे हवं आहे ते मिळवू शकतो, समजलं? आता तरीही महिपत नाकबूलच जात असतो. तो म्हणत असतो की नाही, माझी मुलगी मेलेलीच आहे. सायली पुढे सरसावते आणि म्हणते, ठीक आहे, तू बोलतोयस ना महिपत, तुझी मुलगी मेली आहे, तर काहीच हरकत नाही. कदाचित माझ्या नवऱ्याचाच गैरसमज झाला आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, बायको अगं. त्यावर सायली म्हणते, थांबा तुम्ही. अहो, एखादा बाप आपल्या मुलीबाबतीत एवढं खोटं कसं काय बोलू शकतो? कदाचित महिपत जे म्हणतोय ना तेच खरं आहे, तुमचाच गैरसमज झाला आहे. आणि मग ती आता महिपतला सांगते, तुझा हात पुढे कर. महिपत हात पुढे करतो. सायली त्याचा हात त्या साक्षीच्या फोटोवर ठेवते आणि म्हणते, शपथ घे तुझ्या मुलीची आणि सांग की माझी मुलगी साक्षी शिखरे खरोखर मेली आहे. मी तिची शपथ घेऊन सांगतो. त्याबरोबर मग मात्र आता महिपतचा हात धजावत नाही. त्याबरोबर सायली म्हणते, समजलं? एखादी व्यक्ती खोटं बोलू शकते, पण जेव्हा तिच्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीचा प्रश्न येतो ना, तिच्या आयुष्याचा प्रश्न येतो ना, तेव्हा मात्र तिचा हात सरसावत नाही. पण अरे नीच नालायका, तू आम्हाला फसवण्यासाठी, आम्हाला हे पटवून देण्यासाठी की तुझी मुलगी मेली आहे, तू स्वतःच्याच मुलीचं मरण्यानंतर श्राद्ध घालतात ते श्राद्ध घालशील? लाज नाही वाटत तुला स्वतःच्या जिवंत मुलीचं श्राद्ध घालायला? अरे या सर्व परंपरा, संस्कृती याचा तर तू अपमान करतो आहेसच, पण त्याबरोबर तुझ्या जिवंत मुलीला तू जिवंतपणे मारून टाकतोयस, त्याचं काय? जाऊ दे म्हणा, तुझ्यासारख्या नीच, नालायक, हरामखोर माणसाला या सर्व गोष्टींचं आणि नात्यांचं काय मौल असणार आहे? अहो चला. त्याबरोबर सायली आणि अर्जुन तिकडनं घरी यायला निघतात. आता गाडीत सुद्धा सायली गप्पच बसते. अर्जुन तिच्याबरोबर बोलत असतो, सायली काय झालं आहे ते नीट सांग मला. तू अशी गप्प राहून काही बिघडणार आहे का, किंवा काही सुधारणार तरी आहे का? मग सायली म्हणत असते, अहो काय बोलू, कसं बोलू? बघताय ना तुम्ही, महिपत किती नीच पातळीला जाऊन वागलाय ते. अहो स्वतःची मुलगी त्याची जन्म दिलेली, तिच्या बाबतीत तो इतकं खोटं कसं बोलू शकतो, कसं वागू शकतो? अहो एखाद्या आईबापाच्या तोंडात मनात असा विचारही येऊ शकत नाही की माझ्या लेकराचं असं काही व्हावं. आणि याने तर चक्क तिचा असा फोटो लावला, फोटोला हार घातला, हँडबिल छापून घेतले. म्हणजे बघा ना, त्याची कितपर्यंत मजल आहे, कितपर्यंत जाऊन तो खोटं वागू शकतो. हा असा बाप असण्यापेक्षा मला आईबाबा माझ्या जवळ नव्हते ना ते बरं वाटलं. पण बघा, माझे आईबाबासुद्धा माझ्या नशिबाने चांगलेच निघाले. त्यांच्या परिस्थितीमुळे त्यांनी मला स्वतःपासून दूर केलं, पण मला मधुभाऊंसारखे चांगले वडील मिळाले आणि त्यांनी माझं संगोपन अगदी व्यवस्थित केलं, मला लहानाचं मोठं केलं, चांगल्या वातावरणात, चांगल्या संस्कारात. त्यानंतर आता घरामध्ये आपण पाहतो की घरी आल्यावर लगेचच प्रताप सायली आणि अर्जुनला विचारतो की काय रे, दशक्रियेचा विधी कसा झाला? त्यावर मग सायली ही आता प्रतापला सांगत असते, बाबा दशक्रिया वगैरे काही नाही, तो महिपत शिखरे खोटं बोलला आपल्या सगळ्यांबरोबर. त्याबरोबर आता कल्पना म्हणते, सायली अगं तू एवढी चिडलेली का आहेस? नक्की काय झालं आहे ते सांग बरं आम्हाला व्यवस्थित. मग आता सायली सांगायला सुरुवात करते, आई ती साक्षी मेलेली नाही आहे, तर तिला पोलिसांच्या मदतीने त्याने शिताफीने बाहेर काढलं आहे तिच्या बापाने, आणि मग त्याने आपल्याला हे पटावं की ती मेली आहे, कारण ती आता पोलीस स्टेशनच्या बाहेर आहे ना, म्हणून हे मरण्याचं वगैरे नाटक केलं आहे. त्याबरोबर आता लगेचच कल्पना म्हणते, अरे पण हे कसं शक्य आहे? पोलिसांनी का मदत केली महिपतला? त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, मॉम पैसे खाल्ले की पोलीस काहीही करू शकतात. काही डिपार्टमेंटमधली माणसं अशी असतातच ना, सगळीकडे जर चांगली लोकं असतील तर मग कसं चालेल? त्याबरोबर पुढे अर्जुन म्हणत असतो, पण सायलीला ही गोष्ट कळतच नाही आहे. मी तिला कधीपासून समजावतोय की ही अशी बिझनेसमन लोक ह्या अशा गोष्टींमध्ये सराईत असतात. त्यांना माणसं, नाती गोती याच्याशी फरक पडत नसतो. त्यांना त्यांचं प्रॉफिट अँड लॉस इतकंच इम्पॉर्टंट असतं. सायली म्हणते, हो का? आपल्या बाबांनी केलाय का हो कधी असा विचार? तुमचे बाबा हे सुद्धा श्रीमंतच आहेत ना, त्यांनीसुद्धा एवढी मोठी औषधाची फॅक्टरी उभी केली, एवढं मोठं घर, एवढी प्रॉपर्टी सगळं आहे त्यांच्याकडे, पण बाप म्हणून ते कधीच असा विचार नाही करू शकत त्यांच्या मुलांच्या बाबतीत. महिपत म्हणजे मला ना महिपतचा इतका राग येतोय ना. खरं तर साक्षीला मला वाटतं पश्चाताप होत असेल कधी कधी तिने महिपतच्या पोटी जन्म घेतल्याचा. त्यावर अर्जुन म्हणतो, ह्या अशा मुलांना पश्चाताप नाही होत, कारण त्यांनी लहानपणापासून त्यांच्या घरात तेच वातावरण पाहिलेलं असतं. आता उद्या जर साक्षीवर ही वेळ आली ना, तर साक्षीसुद्धा तिचं पोटचं मूल मेलं असं सांगायला कमी करणार नाही. त्यावर सायली म्हणते, हो काय बोलताय तुम्ही? अर्जुन म्हणतो, हो अगं, या अशा गोष्टींजवळ आपल्यासारखी सामान्य माणसं भावनिक पद्धतीने जोडलेली असतात. आपल्याला नाती गोती या गोष्टींमध्ये मन अडकल्यासारखं होतं, पण ह्या व्यावहारिक लोकांना असं नसतं. म्हणूनच तर म्हणतात ना
इमोशनल माणसाने प्रॅक्टिकल माणसाबरोबर जरा कमी अटॅच व्हावं, कारण इमोशनल माणसं भावनिक पद्धतीने विचार करतात आणि प्रॅक्टिकल माणसं प्रॅक्टिकली. त्याबरोबर सायली म्हणते, बरोबर आहे हो अगदी तुमचं. तर आता इथे मैना आणि आता तिच्या नवऱ्याने सायली आणि अर्जुन यांच्या घरची जी काही भाऊबीज पाहिलेली असते ती पहिल्यांदाच पाहिलेली असते. भाऊबीजला दागिनेही गिफ्ट म्हणून दिले जातात, एवढे महागडे कपडेही गिफ्ट म्हणून दिले जातात हे त्यांना पहिल्यांदाच माहिती झालेलं असतं. ते दोघं म्हणत असतात, बाबो यांनी भाऊबीज केली का मस्करी. अहो मला तर वाटतंय आपल्या 4 पोरींची गिफ्ट आली असती एवढ्या पैशात, जर आपल्याला एखादा पोरगा असता तर त्याच्याकडनं, नाही का. एवढं गिफ्ट एकेका पोरानं त्या अस्मिताला दिलं, किती महागडे गिफ्ट दिले हो. त्या अर्जुननं तर मला वाटतं तिला दिलेलं ड्रेस जवळपास 10-12 हजाराचं तर नक्कीच असेल. त्यावर सदाशिव म्हणतो, अगं मैने त्याच्यापेक्षा बी महागडा ड्रेस असेल तो. त्यावर लगेचच मैना म्हणते, व्हय ना, आणि तो नेकलेस तो तर मला वाटतं. त्यावर लगेचच आता सदाशिव म्हणतो, तो तर कमीत कमी 1,00,000-1.5 लाखाचा तर असेलच. त्याबरोबर दुसरीकडे अर्जुन आता विचार करत असतो, सायलीला जर महिपतच्या खोटारडेपणाचा इतका त्रास होतोय तर जेव्हा तिला कळेल की सदाशिव आणि मैना तिचे आईवडील नाही आहेत, ते तिच्याशी खोटं बोललेत, तेव्हा तिला किती त्रास होईल. इतक्यात तिकडे लगेचच सायली येते. अर्जुनला म्हणते, काय हो कसला विचार करताय. अर्जुन म्हणतो, काही नाही गं, तुला म्हटलंय ना सध्या एक कॉम्प्लिकेटेड केस सुरू आहे, तिच्यावरच विचार करतो. तिच्यातनं मला लवकरात लवकर बाहेर पडायचं आहे. तिचा निर्णय लवकरात लवकर झाला पाहिजे. त्यावर सायली म्हणते, तुम्ही नक्की माझ्यापासून काही लपवत नाही आहात ना. त्यावर अर्जुन म्हणतो, नाही गं, असं का वाटतंय बायको तुला, मी का उगाच तुझ्यापासून काही लपवू. त्यावर आता अर्जुन मनातल्या मनात म्हणत असतो, बायको आय एम रिअली व्हेरी सॉरी, खरोखर मी तुझ्यापासून खूप मोठी गोष्ट लपवतोय. एकदा क्लिअर होऊन जाऊ दे काय खरं काय खोटं. माझ्यामुळेच खरं तर हा त्रास तुला भोगावा लागणार आहे. मीच मैनाला आणि सदाशिवला तुझा आई बाबा म्हणून घरी आणलं आहे. त्याबरोबर आता इथे लगेचच सायली म्हणत असते, बघा आताही तुम्ही कुठल्या तरी विचारात मग्न आहात. तुम्ही नक्की माझ्यापासून काही लपवत नाही आहात ना, कारण त्या दिवशी लक्ष्मीपूजनाला सुद्धा तुम्ही मला हरवल्यासारखे वाटत होतात. कालसुद्धा प्रतिमात्या रविराज काका घरी आले होते तरीही तुम्ही तसेच वाटत होतात आणि आजही तेच. त्यावर अर्जुन म्हणतो, नाही तसं काही नाही आहे. मग अर्जुन विषय बदलतो आणि सायली व अर्जुन इकडचं तिकडचं बोलायला लागतात, गप्पा मारायला लागतात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.